Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यावरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये खडाजंगी. पवार दादांनी कधी असं मला सांगितलं नाही. भुजबळ संतापले तर तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल, पार्थ पवारांचा इशारा. खासदार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीतील काही मंत्र्यांकडे टेंडर निधीची माहिती मागवली. गेल्या 6 महिन्यातील माहिती देण्याच्या सूचना. तर पार्थ पवार यांच्या सूचनेमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी. सूत्रांची माहिती. मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही. पार्थ पवार यांनी टेंडरवरून दिलेल्या सूचनेसंदर्भात वृत्त फेटाळलं तर काही गोष्टी समजुतीनं करायच्या असतात. याचा अर्थ आमच्यात वाद झाला असं काही होत नाही. भुजबळांची स्पष्टोक्ती. उद्यापासून उपोषण करण्यावरती मनोज जरांगे ठाम. सरकारची भूमिका ऐकून घेणार, शिष्टमंडळासोबत चर्चा करणार. जरांगेंची भूमिका. मराठवाड्यामध्ये 2.5 लाखांवर प्रमाणपत्र वाटप. मराठा आंदोलकांवरचे 95% गुन्हे हे मागे घेतलेत. सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत. काही गैरसमज असतील तर दूर करू, विखे पाटील यांच्याकडून स्पष्ट. भाजप नेते प्रसाद लाड यांची मनोज जरांगेंसाठी भावनिक पोस्ट. दादा, मी शब्द पाळायला येतोय. या तापलेल्या उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नको. मराठा समाजाला तुझी गरज आहे, लाड यांचं आवाहन. पुण्यामध्ये 48 तासात 14 जणांचा संशयास्पद मृत्यू. हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा समावेश. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पुण्यातील विषारी दारूच्या मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. गय करू नका, कठोर कारवाई करा. फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना आदेश. सूत्रांची माहिती. प्रकरणात आतापर्यंत 8 जण अटकेत. प्राजक्त तनपुरेंचा उद्या भाजपात पक्षप्रवेश होणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार. मुंबईमध्ये रिक्षाचा प्रवास ₹1.30 महागण्याची शक्यता. सीएनजीचे दर ₹3 वाढल्यास रिक्षाचं भाडं ₹18.44 तर मीटर रिक्षा ₹27.43 जाणार. नीट फेरपरीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान मोदींकडे. फेरपरीक्षेच्या सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळवण्याच्या सूचना. तर देशभर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी टपाल विभागाऐवजी हवाई दलाची मदत घेतली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. तर फैमा आणि UDFच्या याचिकांवर सुनावणी होणार. NTA बरखास्त करून कोर्टाच्या देखरेखीखाली संगणक आधारित परीक्षा घेण्याची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेडमधील 3 ठिकाणी सीबीआयची छापेमारी. संशयित विद्यार्थी आणि पालकांची समोरासमोर 8 तास चौकशी. पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून तपासणी. नाशिकमधील TCS प्रकरणात कोर्टात 250 ते 300 पानांचं दोषारोपपत्र दाखल. महिला अत्याचार धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप. पीडित महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचाही उल्लेख. प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 संशयित अटकेत. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात 50 भोंदूबाबांविरोधात कारवाईचा बडगा. नाशिकमध्ये सर्वाधिक 5 गुन्हे दाखल. बहुतांश प्रकरणामध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप. 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी आणि कट ऑफ आज सकाळी 11 वाजता जाहीर होणार. विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करता येणार. राज्यभरात जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी. मध्ये 2 दिवस हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार. सध्या तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत पोहोचलं. IPLच्या क्वालिफायर 2 मध्ये आज गुजरात विरुद्ध राजस्थान सामना. न्यू चंदीगडमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता सामना रंगणार. विजय संघ फायनलमध्ये बंगळुरूशी भिडणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.